जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो. तर एक कमेंट आलेली आहे, तुम्ही खाली कमेंट वाचू शकता. कमेंटमध्ये काय लिहिलं आहे मित्रांनी, संजय चौधरी या मित्रांनी लिहिलेलं आहे. तर आपण जी शेती करतो सध्या शेतकऱ्यांना खरंच म्हटलं तर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचं दर त्याप्रमाणे त्यांना भेटत नाही आहेत. तर त्यासाठी त्यांनी एक उपाय सुचवलेला आहे आणि तो उपाय 100% मला वाटतं की योग्य असेल. आपण शेती जिथं जास्त प्रमाणात करतो, कांदा शेतकरी असू द्या किंवा XYZ जे पण काय करणारे शेतकरी असू द्या, आता मकेलासुद्धा दर नाही आहेत, तर मका करणारे पण शेतकरी असू द्या, थोडंसंच लिमिटमध्ये करा, जेणेकरून मार्केटमध्ये माल कमी येईल आणि शेतकऱ्यांना त्यांना जसा दर पाहिजे तसा भेटेल. कारण आपलंही नुकसान होणार नाही आणि आपल्याला इन्कमही चांगला होईल. तर मला पण ॲक्च्युली खूप दिवसांपासून मी ह्या गोष्टीवर तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होतो, पण माझ्याकडे वेळ नव्हता. तर मी म्हटलं की आज सांगूया. तर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब, लाईक, कमेंट, फॉलो करायला विसरू नका. कारण आपण जी शेती करतो त्या शेतीमध्ये एकच पीक घेतो आणि खूप जास्त प्रमाणात करतो, लिमिटेशनच्या बाहेर. आणि काय असते की सेम टायमिंगला मार्केटमध्ये सगळ्या शेतकऱ्यांचा माल तोच असतो, कारण त्याच्यामुळं आपल्याला दर भेटत नाही आहे. तर त्यासाठी 1-2 वर्ष जर आपण हा प्रयत्न करून बघितला सर्व शेतकऱ्यांनी, तर याच्यापासून 100%च शेतकऱ्यांना फायदा होईल. आणि नवीन शेती काय करायचं ह्याच्याबद्दलही आपल्याला त्याच्यापासून आयडिया येतील. मार्केटमध्ये जी कमी आहे ते आपण करायचं, जे जास्त आहे ते कमीच करायचं. तर एवढंच सांगायचं होतं मला. पण संजय चौधरी साहेबांना खरंच जे त्यांनी कमेंट केलेलं आहे ते 100% योग्य आहे आणि मला नक्कीच ते आवडलेलं आहे. म्हणून मी म्हटले की त्यांच्या पोस्टवर आज आपण रील बनवायची. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.